खालीलपैकी कोणी भारतात प्रथमच मूलभूत हक्काची मागणी केली? खालीलपैकी कोणी भारतात प्रथमच मूलभूत हक्काची मागणी केली? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य ऑप्शन 3 मोतीलाल नेहरू अहवाल. मोतीलाल नेहरू अहवालानुसार भारतात प्रथमच मूलभूत हक्काची मागणी केली. तसेच मित्रांनो, मोतीलाल नेहरू यांनी भारतीयांना कोणकोणते मूलभूत हक्क असतील या विषयाची चर्चा आपल्या नेहरू अहवालमध्ये 1928 साली केली होती. पुढील प्रश्न आहे, पश्चिम वाहिनी नद्याच्या खोऱ्याने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? पश्चिम वाहिनी नद्याच्या खोऱ्याने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य ऑप्शन 3 10.73%. पश्चिम वाहिनी नद्याच्या खोऱ्याने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी 10.73% क्षेत्र व्यापलेले आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, गोदावरी नदी खोऱ्याने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी 49.5% क्षेत्र व्यापलेले आहे. तर भीमा कृष्णा नदी खोऱ्याने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी 22.6% क्षेत्र व्यापलेले आहे. तापी आणि पूर्णा या नदी खोऱ्याने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी 16.7% एवढे क्षेत्र व्यापलेले आहे. पश्चिम वाहिनी नद्या म्हणजेच कोकणातील नद्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी 10.73% क्षेत्र व्यापलेले आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी साधना या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? खालीलपैकी साधना या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य ऑप्शन 3 साने गुरुजी. साधना या वृत्तपत्राचे संपादक हे साने गुरुजी होते. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते? खालीलपैकी कोणाचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य ऑप्शन 2 नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे यांचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते. तसेच मित्रांनो, भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणजेच नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म हे 1848 साली ठाणे या जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि मृत्यू हे 19 फेब्रुवारी 1897 साली मुंबई येथे झालेला आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार चळवळीचे जनक असे म्हटले जाते. तसेच मित्रांनो, नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल्स अँड असोसिएशन 1884 साली पहिली कामगार संघटना स्थापन केली. लक्षात असू दे मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक नाही? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य ऑप्शन 3 युगांतर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे युगांतर या वृत्तपत्राचे संपादक नाही. तसेच मित्रांनो, केसरी या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं, नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य ऑप्शन 3 बुलढाणा. महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यात लोणार सरोवर आहे. तसेच मित्रांनो, लोणार सरोवर बद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. लोणार सरोवरची निर्मिती हे उल्कापिंडाच्या अपघातामुळे झालेला आहे आणि याचे ठिकाण आहे लोणार येथे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये. लोणार सरोवरची एकूण क्षेत्रफळ आहे 1.13 चौरस किलोमीटर आणि याची खोली आहे 150 मीटर. पुढील प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार हे मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला? कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार हे मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य ऑप्शन 3 86वी घटना दुरुस्ती. 86वी घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार हे मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला. पुढील प्रश्न आहे, जवाहरी संशोधन केंद्र कुठे आहे? जवाहरी संशोधन केंद्र कुठे आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य ऑप्शन 4 सोलापूर. जवाहरी संशोधन केंद्र हे सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, नारळ संशोधन केंद्र हे भाटे येथे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे.
सुपारी संशोधन केंद्र हे श्रीवर्धन येथे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. काजू संशोधन केंद्र हे वेंगुर्ला येथे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. केळी संशोधन केंद्र हे यावल येथे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. आणि मित्रांनो, डाळिंब संशोधन केंद्र हे केगाव येथे सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक काय आहे, संशोधन आणि केंद्र. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाते, त्यासाठी हा टॉपिक तुम्ही विस्तारपणे पाहून जा. पुढील प्रश्न आहे, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित जाती व जमाती आणि इतर मागास वर्गांसाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत? कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित जाती व जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 93व्या घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित जाती व जमाती आणि इतर मागास वर्गांसाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहे. पुढील प्रश्न आहे, असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कोणत्या कलमाने प्रतिबंधित केली आहे? असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कोणत्या कलमाने प्रतिबंधित केली आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 कलम 14 नुसार. असमानता ही राज्यघटनेच्या कलम 14 नुसार प्रतिबंधित केली आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 मालमत्तेचा हक्क. मालमत्तेचा हक्क हे भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही. पुढील प्रश्न आहे, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते? मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 विष्णुशास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, भारतामधील कोणत्या राज्यांमध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहेत? भारतामधील कोणत्या राज्यांमध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 राजस्थान. भारतामधील राजस्थान या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहेत. पुढील प्रश्न आहे, नाशिकला पश्चिम भारताचे वाराणसी खालीलपैकी कोणत्या कारणामुळे म्हणतात? नाशिकला पश्चिम भारताचे वाराणसी खालीलपैकी कोणत्या कारणामुळे म्हणतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 खूप साऱ्या धार्मिक स्थळांच्या एकत्रीकरणामुळे. नाशिकला पश्चिम भारताचे वाराणसी हे खूप साऱ्या धार्मिक स्थळांच्या एकत्रीकरणामुळे म्हणतात. पुढील प्रश्न आहे, पिकलेले फळ खाली पडले या वाक्यातील विशेषण ओळखा. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 पिकलेले. पिकलेले फळ खाली पडले या वाक्यातील विशेषण हे पिकलेले आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.